लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवा आणि नंदिनी पासून. तर आता इथे नंदिनी आपल्या खोलीमध्ये येते आणि आता जीवा पण तिच्या पाठीमागून येत असतो. तर आता नंदिनी येते आणि आतमध्ये जाते खोलीच्या आणि दरवाजा बंद करून टाकते आणि जीवाला मात्र बाहेरच थांबवते ती. तर आता इथे खूप रडत असते बघा प्रेक्षक हो. नंदिनी खूप जास्त रडत असते ती आणि तिला अश्रू अनावर झालेले असतात आणि बाहेर जीवा असतो बघा प्रेक्षक हो. आणि खूप इमोशनल सीन दाखवलाय हा. आणि आता बॅकग्राऊंडमध्येही म्युझिक दाखवलंय. तर आता इथे नंदिनीला आठवण येत असते कसा आनंद निवासचा विघ्नहर्ता असा असतं ना आणि त्यातला आनंद पडलेला असतो. तर जीवाने कसा लावलेला असतो, कसं गणेश चतुर्थीची त्यांनी तयारी केलेली असते, हे सगळं आता तिला आठवायला लागतं. जीवावर घालवलेले सगळे क्षण आठवतात तिला आणि आता कसं बुलडोझर फिरवत असतात आनंद निवासवरती तेही तिला आठवतं. कसं जीवामुळे हे सगळं झालेलं असतं हे तिला आठवतं आणि आता ती खूप रडत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवाला पण आठवायला लागतात सगळे क्षण. कसं नंदिनीने त्याची काळजी घेतलेली असते, सगळं आठवण करून त्यालाही रडायला येत असतं. कसं ते दोघं एकमेकांना मिठी मारलेले असतात हे सगळे क्षण आता जीवाला आठवत असतात बघा प्रेक्षक हो. आणि आता त्याच्या हातामध्ये ते आनंद निवास तुटलेलं मॉडेल असतं ते त्याला दिसतं. तर आता नंदिनी येते खोलीमध्ये आणि आता आपली बॅग ठेवते ती. तर आता इथे नंदिनी आरशामध्ये बघते. तर आता बॅकग्राऊंड म्युझिक लावलेला आहे काय मी बोलून गेलो. तर आता जीवाला आठवतं कसं नंदिनीने तो मॉडेल फेकलेला असतो. तर आता इथे नंदिनी टिकली काढून ठेवते बाजूला. तर आता इथे खूप रडायला लागते नंदिनी आणि आता ती फाडून टाकते. तिला लिहिलेला असतो ना जीवाने लेटर, तो ती फाडून टाकते आणि टिकली सुद्धा काढून फेकते कारण जीवानेच दिलेले असते ना ते प्रेक्षक हो मागच्या एपिसोड्समध्ये. तर खूप जास्त रडत असते बघा प्रेक्षक हो नंदिनी. खूप जास्त रडलेले दाखवलेत नंदिनीला. खूप रोमॅन्टिक आणि इमोशनल असं दोन्ही सीन आहे हा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा पण खूप रडायला लागलेला असतो. संपलो हारलो हे बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक आहे बघा प्रेक्षक हो. जीवा खूप जास्त रडत असतो आणि आता बाजूला मॉडेल ठेवून तो रडत असतो आणि खोलीच्या बाहेर असतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनीला पण आठवायला लागतात सगळे क्षण. जीवाला स्वतः तिचे क्षण आठवायला लागतात आणि दोघेही इमोशनल होऊन खूप रडतही असतात. तर आता जीवा उठतो तिथून आणि आता तो निघून जातो बाहेर आणि मॉडेल तिथेच ठेवतो दरवाजाच्या बाहेर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा घराबाहेर येतो. तर आता मिथून म्हणतो, अरे जीवा जीवा मेरे नूरे नजर लगचे जिगर, अरे तू कुठे बिझी आहेस आजकाल? एका घरात राहून भेट होत नाही आपली आजकाल असं म्हणत होता मिथून जीवाला. आय डोंट लाईक दिस. एकदम एवढा बिझी झालास तू असं म्हणत होता मिथून. अरे काका असं म्हणत होता जीवा. बिझी मी नाही, तू जास्त बिझी झालायस असं म्हणत होता जीवा. रे हो रे मी जरा बिझी चालू आहे असं म्हणत होता मिथून. त्याचं काय 2-3 बिझनेसच्या आयडिया माझ्या डोक्यात आल्यात, म्हणजे वर्क होत आहेत का बघावं म्हणून याला भेट त्याला भेट धावपळ सुरू आहे मला, म्हणजे कुणी मदतीचा हात देईल असं म्हणत होता मिथून. तो हात मदतीचा आहे की खाली खेचणार आहे असं म्हणत होता जीवा. ते एकदा नीट बघून घ्या असं म्हणत होता जीवा. बरोबर बोललास तू असं म्हणत होता मिथून. आय गॉट इट. त्याचं काय आहे ना, लहान मूल सुद्धा त्याला घास कोणी भरवत असेल ना तर लगेच तोंड उघडत नाही. आधी विचार करतोय, मग नंतर आपल्या चेहऱ्याकडे बघतोय, मग घासाकडे बघतो, मग नंतर तोंड उघडतो असं म्हणत होता मिथून. बरोबर आहे ना? आपण तर सगळे शिकलेले सावरलेले लोक कुणाची मदत घेताना आपण आपला अनुभव त्याला देतो आणि त्याच्याकडून अनुभव घेतो, मगच स्वीकार करतो त्याची मदत. तुला म्हणून एक उदाहरण सांगतो. तुला महाभारत माहिती आहे का? शकुनी मामा माहिती आहे, युधिष्ठिर माहिती आहे, सगळे माहिती आहेत. आता शकुनी मामाने का केलं होतं? भांजे भांजे म्हणून युधिष्ठिरला खेळायला बोलवलं. तर मामाने खेळायला बोलवलं म्हणून भाच्याने नकार का देईल असं म्हणत होता मिथून. मग मामाने काय केलं? मामाने केसाने गळा कापला भांज्याचा. खेळता खेळता त्याने त्याचं सगळं राज्य जिंकलं, तिची बायको जिंकली, त्याला वनवासाला पाठवलं कुणी? मामाने असं म्हणत होता मिथून. कापला ना केसाने गळा असं म्हणत होता मिथून. याला इतिहास साक्षी आहे म्हणून कुणाची मदत घेताना मी नेहमी पारखून बिरकून मदत घेणार असं म्हणत होता इथे मिथून. हे माझं ठरलेलं आहे. बरं बाय द वे माझं सोड असं म्हणतो मिथून. अरे हो हा, आज आनंद निवासची 10वी अॅनिव्हर्सरी आहे ना असं म्हणत होता मिथून. हो विसरलोच, अरे सॉरी सॉरी, अभिनंदन अभिनंदन असं म्हणत होता मिथून. अरे काय करतोस यार काका असं म्हणत होता इथे बघा प्रेक्षक हो जीवा. हो ठीक आहे नंदिनीचा करायला पाहिजे कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणत होता मिथून. तर आता मिथून म्हणतो जीवा, अरे काय रे काय झालं असं म्हणत होता तो. तुझ्या आनंदाच्या फुग्याला कोणी टाचन लावल्यासारखा का चेहरा झालाय तुझा असं म्हणत होता मिथून जीवाला. काय झालं रे असं म्हणत होता तो. कारण माझा आनंदाचा फुगा मी माझ्या स्वतःने फोडून टाकलाय. नंदिनीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद हिरवून घेतलाय मी तिच्यातून असं म्हणत होता जीवा. अरे बाबा सांग ना नक्की काय झालंय ते, असं का बोलतोयस तू, सांग ना नीट असं म्हणत होता मिथून. अरे विसरलो होतं रे मी असं म्हणत होता जीवा, पण तिने मला हिंमत दिली असं म्हणत होता इथे जीवा. मूळ उडण्याचा बळ दिला आणि मी असं म्हणत होता जीवा. माझीच पंख झाटून टाकली मी असं म्हणतो जीवा. अरे जीवा तू असं कोड्यात बोलू नकोस प्लीज, काय ते प्लीज सांग एकदा असं म्हणत होता मिथून. तर जीवा म्हणतो मी गेलो होतो तिथे
आणि आता तो सांगतो सगळा प्रकार कसा आनंदनिवास मॉडेल बनवून आणलेला असतो तो नंदिनीसाठी आणि सगळे किती आनंदात असतात. आणि मग नंतर काय काय झालं ते सगळं सांगतो. कसा तो इन्व्हेस्टर आलेला असतो. मी आजपासून या घराचा म्हणजे आनंदनिवासचा मालक आहे असं म्हटलेला असतो. आणि त्याच्यानंतर काय काय घडलं ते सगळं सांगत असतो आता जीवा मिथुनला ज्या कागदावर साईन केली तो माझ्या काळजाचा तुकडा आनंदनिवास हे का नाही बघितलं असं म्हणलेली असते ना नंदिनी ते आठवतं त्याला. तर आता बुलडोजर आलेला असतो ना फिरवायला आनंदनिवासवरती ते सगळं सांगतो होता जीवा मिथुनला. तर आता इथे भास्कर कसं म्हटलेला असतो 15 दिवसांची मुदत दिली पण 15 दिवसांनी येऊ परत अडवायला येऊ नका असं म्हटलेलं असतं ना. तो ते सगळं आता सांगत असतो बघा प्रेक्षक जीवा मिथुनला. तर आता इथे मिथुन पण विचारात पडतो आणि आता तो विचार करायला लागतोय सगळा काय घडलाय हा प्रकार म्हणून आणि डोक्याला हात लावतो बघा प्रेक्षक मिथुन. अरे यार जीवा हे काय करून बसलायस तू असं म्हणत होता मिथुन. इतका होऊन सुद्धा नंदिनी सारखी मुलगी तुझ्या पाठी उभी राहते असं म्हणत होता इथे मिथुन. आणि तू काय करतो तिच्या पायातलं त्राण काढून घेतलंस असं म्हणत होता इथे मिथुन. तर आता जीवा म्हणतो खूप मोठी चूक झाली आहे रे माझ्याकडून असं म्हणत होता जीवा. अरे जीवा तू चूक केली नाही गुन्हा केलास असं म्हणत होता मिथुन. नुसती तिच्या खालची जमीन काढली नाही तिचा स्वप्नाचा आबाळ सुद्धा वरबडून काढलायस तू. आबाळ कळलं तुझ्या एवढ्या मूर्ख तरी मी नाही असं म्हणत होता मिथुन. अरे लाखो करोडो व्यवहार करायला निघाला होतास ना तू. साधी तुला जमीन बघायला आली नाही असं म्हणत होता मिथुन. मला माहिती आहे नंदिनी तुला म्हणाली असणार जीवा कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तू ऐकलं नसणार मला माहिती आहे असं म्हणत होता मिथुन. तुझी अक्कल काय शेण खायला गेली होती का तेव्हा असं म्हणत होता मिथुन. खरंच माझी अक्कल शेण खायला गेली होती असं म्हणत होता जीवा. ती म्हणाली होती मला असं म्हणत होता जीवा जे काय कराल ते शांतपणे करा शांत डोक्याने करा असं म्हणत होता जीवा. नाही नाही पण नाही केलं मी ऐकलं नाही तिचं असं म्हणत होता जीवा. माझ्यामधला एक्साइटमेंट आहे ना असं म्हणत होता जीवा. माती केली सगळ्याची असं म्हणत होता जीवा. संपलं सगळं असं म्हणत होता तो. संपलं नाही जीवा तू सगळं संपवलंस असं म्हणत होता मिथुन. तिचं स्वप्न संपवलंस तिची आनंदनिवास मधली माणसं उघड्यावर आणली तू असं म्हणत होता इथे मिथुन बघा प्रेक्षक. आणि तिला शिवाश्राप मिळणार आहे लोकांकडून तुझ्यामुळे आणि आता त्या सगळ्या पापाला तू जबाबदार आहेस असं म्हणत होता इथे मिथुन जीवाला. पण माझा तो हेतू नव्हता रे असं म्हणत होता इथे जीवा बघा प्रेक्षक. पण माझ्यामुळे मी तिच्या माणसांना उघड्यावर यायला नाही देणार असं म्हणत होता जीवा. आजवर तिच्या लोकांनी तिच्यावर आंधळा विश्वास ठेवलाय असं म्हणत होता इथे जीवा. माझ्या चुकीमुळे ना मी नंदिनीच्या नावाला दाग नाही देणार असं म्हणतो जीवा. हो का असं म्हणतो आता इथे मिथुन. काय करणार आहेस तू असं म्हणतो होता मिथुन. वाटेल ते करेन असं म्हणतो होता इथे जीवा बघा प्रेक्षक. शांत नाही बसणार असं म्हणतो होता इथे जीवा. ज्यांनी हे सगळं केलंय ना असं म्हणतो होता जीवा त्या ऐकाची ना जाऊन कॉलर धरणार आहे असं म्हणत होता जीवा. आई बाबा तुझी पाया पडतो आता वेगळं काही करू नकोस काहीतरी करायला जाशील आणि अजून एक खड्डा खणून ठेवशील तिच्यासाठी. अरे जीवा तुझ्यापेक्षा माझी पिऊ लहानपणी हुशार आहे असं म्हणतो आता इथे मिथुन. 1000 रुपयाची गोष्ट घ्यायची असेल तर 1000 प्रश्न असतात तिच्याकडे आणि तू हजारांची करोडांची जमीन घ्यायला गेला होतास असं म्हणत होता इथे मिथुन. तेव्हा तुला वाटलं नाही त्या भास्कर काकाला बोलावं काका आपण आधी जमीन बघूया मग व्यवहार करूया तेव्हा सुचलं नाही तुझ्या डोक्याला असं म्हणतो आता इथे मिथुन. हो रे मला नंदिनी बनाली होती असं म्हणत होता जीवा. सतत काका काका करून त्यांच्यावर अंधा विश्वास ठेवू नका म्हणून असं म्हणत होता जीवा. पण तो माणूस विश्वास ठेवण्यालायक नाही आहे. पण मी मला काय असं म्हणत होता जीवा. मी नाही ऐकलं तिचं असं म्हणत होतो. म्हणाली होती मला की नातं आपल्या जागी व्यवहार आपल्या जागी असं म्हणत होता इथे जीवा. मला काय झालं असं म्हणतो मारून घेतो स्वतःला बघा प्रेक्षक. हो तर आता जीवा म्हणतो नाही ऐकलं मी त्याचं. अरे काय ऐकलं नाही जीवा असं म्हणत होता इथे मिथुन. नंदिनी सारखी मुलगी सगळं होऊन सुद्धा तुझ्या स्वप्नांसाठी तुझ्या मागे उभी राहिली एक तेही गंभीरपणे. अरे तुझ्या स्वप्नांची कधी तिने खिल्ली उडवली नाही असं म्हणतो मिथुन. अरे इतरांच्या बाबतीत ते चित्र वेगळं असू शकतं आहे आणि ते चित्र माझ्या बाबतीतही आहे. मी एवढा प्रयत्न करतो एवढं काय काय करायला जातो आणि माझी मंजू माझी बायको माझ्या कामाची भंकस करते. इवन माझ्या मुलीसमोर माझा अपमान करती असं म्हणतो आता मिथुन. ना करता नवरा म्हणते ना करता बाप म्हणते. विचार कर आपल्या मुलीसमोर आपली बायको असं बोलत असताना काय काय वाटत असेल रे माझ्या जीवाला असं म्हणतो आता इथे मिथुन. नंदिनीच्या नावाने तुझ्या आयुष्यात चाफाचं झाड आले आणि त्या झाडाची फुलं वेचायची सोडून त्या झाडाच्या मुळाची माती काढत बसलास असं म्हणतो आता इथे मिथुन जीवाला. जीवाला तर खूप राग येतो बघा प्रेक्षक. तर आता तो म्हणतो नाही काका असं म्हणतो आता इथे जीवा. सगळी चूक माझी आहे असं म्हणतो आता इथे जीवा. नंदिनीला खूप खोलवर जखम दिली आहे मी. आता त्याचा इलाज सुद्धा मीच करेल असं म्हणतो होता जीवा. तर आता मिथुन म्हणतो कसा असं म्हणतो होता मिथुन. कसा इलाज करणार आहेत आता त्या इन्व्हेस्टरला भेटायला जाणार आहे मी काही करेन त्याच्याजवळ समोर हात जोडेन पाय पडेल
नाक घसेल पण नंदिनीला तिचा आनंदनिवास परत मिळवून देणं असं म्हणत होतं जीवा. रे बाबा तुझ्या पाया पडतो, आता वेगळं काहीतरी करायला जाऊ नकोस असं म्हणत होतं मिथून. तू एक काम कर, जे काय घडलं ते विक्रम दादाच्या कानावर घालते, काहीतरी मार्ग नक्की काढतील, मी सरगवणार तुला असं म्हणतो होता इथे मिथून. नाही बाबा नाही, जर कळलं ना तर पुन्हा एकदा माझ्या नावावर शिक्का बसेल असं म्हणतो होता इथे जीवा. की जीवा काय नाही करू शकत, नाही नाही असं म्हणतो होता इथे जीवा. तर आता इथे जीवाला काय समजतच नाही बघा काय करायचं ते. नंदिनीला मी जखम दिली आहे ना असं म्हणत होता जीवा, त्यावर इलाज सुद्धा मीच करणार असं म्हणत होता इथे जीवा परत. जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, पण आता नंदिनीच्या तोंडात हसू मीच आणणार आहे असं म्हणत होता तो. तर आता जीवा जातो, तिथून निघून जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे भीतून मात्र टेन्शनमध्ये असतो. तर आता इथे नंदिनी खोलीमध्ये असते, तर आता इथे नॉक करते माणिनी. तर आता नंदिनी दरवाजा उघडते आपल्या खोलीचा. तर आता नंदिनी आत असते आणि माणिनी म्हणते, अगं नंदिनी हे तुटलेलं आनंद निवासचं मॉडेल असं बाहेर का ठेवलं होतं असं म्हणते आता इथे माणिनी नंदिनीला. असं म्हणते आता इथे नंदिनी, मी तर नाही ठेवलं असं म्हणते आता ती. जीवाने ठेवलं असेल असं म्हणते आता ती. जीवाने ठेवलं असेल तरी सुद्धा असं बाहेर का ठेवलं त्याने असं म्हणते आता इथे माणिनी. ते तुटलं म्हणून ठेवलं असेल कदाचित असं म्हणते आता इथे नंदिनी. तो जोडेल असं वाटलं होतं मला असं म्हणते आता इथे माणिनी. आता जोडून तरी काय उपयोग आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता माणिनी म्हणते, म्हणजे असं का म्हणतेस तू असं म्हणते आता इथे माणिनी. नाही म्हणजे ज्या कामासाठी त्याने हे मॉडेल बनवलं असेल ते काम तर झालं त्यांच्या दृष्टीने असं म्हणते आता इथे नंदिनी. पण तरीही असं म्हणते माणिनी, काम झालेलं असलं तरी, हे तुटलेलं असलं तरी ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करायला असं नाहीये जीवा असं म्हणते आता इथे माणिनी. मी तुला म्हणाले ना, तुटलेलं जोडता येतं त्याला असं म्हणते आता इथे माणिनी. तुला सांगू का, लहानपणी पार्थ आणि जीवा जेव्हा भांडायचे मस्ती करायचे ना, आणि एखादी वस्तू जर का जीवाच्या हातून तुटली ना, तर तेव्हाही तो अगदी प्रेमाने जोडून जपून ठेवायचा असं म्हणते आता इथे माणिनी. ह्या निवासचं मॉडेल सुद्धा तो जोडेल असं म्हणते आता माणिनी. आणि जपूनही ठेवेल बघ असं म्हणते आता माणिनी. मला खात्री आहे. तर आता इथे पार्थ शोधत असतो ना काव्याला, तर आता तो सगळीकडे शोधत असतो तिला बघा प्रेक्षक, आणि आता त्याला सापडतच नाही काव्या. तर आता तो खूप टेन्शनमध्ये असतो की कुठे आहे काव्या हे त्याला आता समजतच नाही ना. खूप जास्त टेन्शनमध्ये दाखवलंय बघा पार्थला. आणि आता तो रस्त्यावरती चालत असतो आणि आता इथे बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक पण लावलेला आहे, म्हणजे आता खूपच इमोशनल म्युझिक आहे बघा प्रेक्षक बॅकग्राऊंडला. तर आता इथे पार्थला आठवतं कसं काव्या आणि ते एकसाथ झोपत असतात त्यांच्या बेडवरती. ते सगळं आठवतं त्याला, कसं त्याला सिनेमन कॉफी आणून दिलेली असते काव्याने, सगळं त्याला आठवतं. तर आता इथे वटसावित्रीचे क्षण आठवतात. तर वेगळे वेगळे क्षण आता आठवत असतात पार्थला बघा प्रेक्षक हो. कसं काव्या आणि तो पावसात भिजलेले असतात, हे सगळे वेगवेगळे क्षण आता त्याला आठवायला लागतात. काव्यासोबत घालवलेले, कसं त्याला ती खिचडी भरवलेली असते, हे सगळं त्याला आठवायला लागतं. कसं त्याचा हात पकडलेली असते ती, हे सगळं सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. आणि आता खूप इमोशनल सीन दाखवलेलं आहे हे. कसं भाकरी बनवलेली असते तिने त्या सायकलवाल्याच्या घरी जाऊन, हे सगळं त्याला आठवतं. कसं त्याने तिच्या बटा दूर केलेल्या असतात, हे सगळं त्याला आठवतं बघा प्रेक्षक हो. आणि आता त्याला हे आठवतं कसं ट्विन वॉचेस ते घातलेले असतात, कसं काव्याने तो मोमेंट स्पेशल केलेला असतो, कसं ती त्याच्या हातावर झोपलेली असते जेव्हा एसीचं बटन तिला सापडत नसतं, हे सगळं त्याला आठवायला लागतं. आणि कसं त्याला आनंद मिळत असतो या सगळ्या गोष्टी करून तिच्यासाठी, कसं त्याने मसाज केलेला असतो काव्याच्या हाताला, हे सगळे प्रकार सगळ्या गोष्टी त्याला आठवायला लागतात बघा प्रेक्षक हो. आणि खूप आनंद होत असतो त्याला. तर आता तो म्हटलेला असतो ना की ट्विन वॉच घातलेला असतो तेव्हा, की नाडीवर चालते घड्याळ म्हणून, आणि मी जर वारलो तर हे तुम्हाला चाललेलं दिसणार नाही. तेव्हा तिने तिच्या तोंडावर कसा हात ठेवलेला असतो, सगळं त्याला आठवायला लागतं. कुठे गेला जीवा असं म्हणते आता माणिनी नंदिनीला. नंदिनी म्हणते, माहित नाही. माहित नाही म्हणजे असं म्हणते आता माणिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते, अहो ते कुठे काय सांगून जातात मला असं म्हणते आता इथे नंदिनी. लहरी आहे जीवा, आला असेल त्याला मित्राचा फोन वगैरे आणि लगेच निघून जायचं असेल म्हटल्यावर बहुतेक हे मॉडेल सुद्धा बाहेर ठेवून केला असं म्हणते आता इथे माणिनी. नंदिनी मला माहिती आहे जीवा, असं लहरी आहे, आंधळा असेल, पण तू समजून घेशील ना त्याला. हळूहळू काय होईना ताळ्यावर आण त्याला असं म्हणते माणिनी नंदिनीला. आणशील ना असं म्हणते आता इथे माणिनी. तर नंदिनी म्हणते, हो मला माहित होतं तू नाही नाही म्हणणार. तुला सांगू का नंदिनी, जिथे नकाराची अपेक्षा नसते ना, तिथेच काहीतरी मागण्याची इच्छा होते असं म्हणते आता इथे माणिनी. आणखीन एक सांगते असं म्हणते माणिनी मनापासून. खरंच मला असं वाटतं की आता या घराची भिस्त फक्त तुझ्यावर आहे असं म्हणते आता इथे माणिनी.
सर प्लीज माझं एकदा ऐकून तरी घ्या असं म्हणत होता जीवा त्या टकल्या इन्व्हेस्टर. बघा प्रेक्षक हो, माझ्यासाठी फक्त डील नाही आहे पण माझ्या आयुष्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे असं म्हणत होता जीवा त्या इन्व्हेस्टरला. एखाद्यासाठी जीवन मरणाचा असतो ना तितका मोठा प्रश्न आहे. मला मान्य आहे सर, व्यवहार ज्ञान जागी असतो, बाकी सगळं एक जागी असतं, पण तुमच्यासाठी हळवं काहीतरी असेलच ना, दुपटीनच असेलच ना असं म्हणत होता जीवा. अहो बिझनेसमॅन आहात तुम्ही शेवटी, पण आहे ना तुमची ही इमोशनल साईड असं म्हणत होता जीवा. तर आता इन्व्हेस्टर बघतो जीवाकडे. पहिली गोष्ट असं म्हणत होता तो, हो मी बिझनेस करताना कुठलीही नाती ह्याचा विचार करत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमची नाती, तुमच्या मनाचे हळवे कोपरे ह्याचा विचार मी का करायचा असं म्हणत होता तो इन्व्हेस्टर. तुमच्या आयुष्यातला हा भावनिक गुंता मी का सोडवायचा असं म्हणत होता तो. माझा याच्याशी काही संबंध नाही. नाही करेक्ट आहे सर, तुमचा काही संबंध नाही असं म्हणत होतं जीवा. पण माझे संबंध बिघडू नयेत म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो असं म्हणत होतं जीवा. सर तुम्हाला रिक्वेस्ट करतोय सर असं म्हणत होता जीवा. प्लीज प्लीज आनंद निवासचे डील मागे घ्या असं म्हणत होता जीवा. जोडून म्हणत होता तो. आनंद निवास मला माझा परत करा असं म्हणत होता जीवा. हा सगळा तुम्हाला खेर वाटतो का हो असं म्हणत होता इन्व्हेस्टर. 100-200 रुपयाचा व्यवहार नाही आहे, हा करोडांचा डील आहे असं म्हणत होता तो. खरं तर हे सगळं तुम्हाला मी सांगावं लागतंय याचं मला आश्चर्य वाटतं असं म्हणत होता तो इन्व्हेस्टर. यु नो वॉट, तुम्हाला या गोष्टीचा सिरियसनेसच कळलेला नाही असं म्हणत होता तो इन्व्हेस्टर. सर ह्या क्षणाला सगळ्याचा सिरियसनेस माझ्यापेक्षा जास्त कोणालाच कळलेला नसू शकतो असं म्हणत होता जीवा. म्हणून तर मी तुम्हाला भेटायला आलोय असं म्हणत होता इथे जीवा. आणि चूक ही झाली आहे ना असं म्हणत होता जीवा, की भास्कर काकाबरोबर मी आंधळा विश्वास ठेवला असं म्हणत होता जीवा. करेक्ट असं म्हणत होता इन्व्हेस्टर. पण हे रिअलाइज व्हायला तुम्हाला खूप उशीर झाला असं म्हणत होता तो इन्व्हेस्टर. झालाय ना सर असं म्हणत होता जीवा. झालाय उशीर, पण हे सगळं हाताबाहेर जाऊ नये म्हणून मी भेटायला आलोय तुम्हाला असं म्हणत होता जीवा. सर प्लीज सर असं म्हणत होता तो आणि हात जोडतो तो त्या इन्व्हेस्टरला. आणि आनंद निवास फक्त माझ्या किंवा नंदिनीच्या जिव्हाळ्याचा विषय नाही आहे, तर कित्येक बेघर लोक तिथे राहतात असं म्हणत होता जीवा. ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही, हक्काचं घर नाही आहे, वयोवृद्ध आजी आजोबा राहतात, रस्त्यावरची मुलं असं म्हणत होता जीवा, ज्यांना एक वेळचं धड जेवण नाही मिळत, तिथे ती लोक राहतात. त्यांचं हक्काचं घर आहे ते असं म्हणत होता इथे जीवा. बघा प्रेक्षक हो, तिथे कित्येक भुकेलेल्यांना भाकर मिळते, मायेचा स्पर्श अनुभवता येतो सर. प्लीज सर प्लीज असं म्हणत होता जीवा. त्यांचा हक्काचा घास हिरावून घेऊ नका, त्यांच्या डोक्यावरचं मायेचं छप्पर नका हिरवून घेऊ, प्लीज मी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला सर असं म्हणत होता इथे जीवा. बघा प्रेक्षक हो, तर इथे माणिनींनी नंदिनीला दाखवले. आई असं म्हणते आता इथे नंदिनी, काय झालंय असं का बोलताय तुम्ही अचानक असं म्हणते नंदिनी. तर आता इथे माणिनी म्हणते, असं म्हणजे असं काही नाही ग, असंच आपलं मनात जे आलं ते बोलून टाकले बघ. आणि असं काही नाही असं म्हणते आता इथे माणिनी. मला तर असं वाटतं ना, कुठल्याही वयात माणसाला एखादा मित्र मैत्रीण असायलाच हवी असं म्हणते आता इथे माणिनी. म्हणजे आपल्या मनात जे येईल ते बोलता येतं ना असं म्हणते आता ती. तर आता इथे ती म्हणते, माझ्यासाठी तूच माझी मैत्रीण आहेस असं म्हणते आता इथे माणिनी. तर आता इथे ती म्हणते, म्हणून बोलले मी तुझ्यासोबत. तर आता इथे तुलाही असेल ना एखादी मैत्रीण असं म्हणते आता माणिनी. आहे म्हणजे लग्नाआधी तर होतीच मैत्रिण्या खूप असं म्हणते नंदिनी. तर आता नंदिनी आपली बॅग ठेवते कपाटात. काव्याची पण असेल ना एखादी मैत्रीण मित्र असं, तुला तर माहितीच असेल असं म्हणते माणिनी. हो असं म्हणते नंदिनी. माहिती आहे तसं असं म्हणते आता इथे नंदिनी. काय व्हायचं, आईकडे असताना आम्ही तिघी रात्री एकाच खोलीत असायचो असं म्हणते नंदिनी. मग एकमेकींची गप्पा व्हायच्या, विचारपूस व्हायची, तर मग आपोआप कळायचं सगळं असं म्हणते आता इथे नंदिनी. बघा प्रेक्षक हो, ये ना बस असं म्हणून मानिनी आता नंदिनीला घेऊन येते आणि आता बस बस म्हणते ती. काव्या तसं सगळं शेअर करत असेल ना तुझ्यासोबत असं म्हणते आता इथे माणिनी. हो हो असं म्हणते आता नंदिनी. काव्याने कसलीच काही लपवलं नाही माझ्यापासून असं म्हणते आता इथे माणिनीला नंदिनी. ती जे काय करते ते मला सांगते असं म्हणते नंदिनी. पण सांगा मला काय झालंय आई असं म्हणते आता नंदिनी. काव्याचं काय आहे का असं म्हणते ती आता माणिनीला. तर माणिनी काय उत्तरच देत नाही बघा प्रेक्षक हो. असं अचानक मला का विचारताय असं म्हणते नंदिनी माणिनीला. तर माणिनी म्हणते, अगं नाही नाही असं काही नाही असं म्हणते आता माणिनी. हे युगच्या बाबतीत जे काय घडलं ना, त्यामुळे मला जरा असं सतत वाटायला लागलंय की सगळ्यांचीच काळजी वाटायला लागले मला. कारण का हे सुद्धा मला म्हणाले आहेत की हे सगळं तुझ्यामुळे झालं, तुझं घरात लक्ष नसताना म्हणून असं म्हणते माणिनी. आणि हे युग काव्या, हे आजकालची मुलं काही बोलत नाहीत ग मनातलं असं म्हणते आता इथे माणिनी. त्यांच्या मनाला येईल ते एकदम करूनच टाकतात ते असं म्हणते आता ती. आता बघ ना, युगने सुद्धा जे काय घडलं ते त्याला आईशी बोलावंसं नाही वाटलं, अचानक त्यांनी तुझ्यापाशी शेअर केलं असं म्हणते आता इथे माणिनी. काव्या तर तुझी सख्खी बहीण आहे ना असं म्हणते माणिनी. ती पण सगळं शेअर करत असेलच ना असं म्हणते आता इथे माणिनी. म्हणून म्हटलं तिचे मित्र मैत्रिणी कोण आहेत ते तुला माहीत असेल. हो म्हणजे माहिती आहेत तशा असं म्हणते आता इथे नंदिनी. एक अनिशा असं म्हणते नंदिनी आणि एक जीविका असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता माणिनी म्हणते, जीविका? तर आता नंदिनी पण आपल्याच विचारात जाते. जीविका म्हटल्यावर तर आता बघ इथे समजा बघूया तरी मध्ये काय आहे ते. तर आता इथे आग लागलेली असते बघा प्रेक्षक हो.
कॉलेजमध्ये काव्याच्या आणि आता अनिशा आणि काव्या आलेले असतात बाहेर. तर आता इथे काव्या म्हणते ट्विन वॉच जीव वाचवायचं सोडून तुला काय ग घड्याळाची पडली असं म्हणते आता अनिशा. पार देशमुखांनी दिलेले घड्याळ मला जावं लागेल असं म्हणते आता काव्या आणि जाते ती ते घड्याळ घ्यायला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ म्हणतो मानिनीला मला काव्या आवडतात कारण त्या जेन्युइन आहेत. ती दिसते तशी नाही आहे पार्थ असं म्हणते आता मानिनी. म्हणजे असं म्हणते आता नंदिनी म्हणजे तिचं असं म्हणते आता मानिनी. तेवढ्यातच कॉल येतो अनिशाचा पार्थला. काय झालंय काव्याला असं म्हणतो आता पार्थ. तर आता रिकॅपचं दैत्य संपतो. तर प्रेक्षक आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.